राहू दे ना एवढ्या बकरे करू हा झालं ते मोकळं लगेच बरं जाऊ द्या, तुमचे 20 जाऊ द्या, माझे 21 जाऊ द्या. काय तुम्हाला काय बाळू मामाच्या आशीर्वाद काय वर बोलता वर शेंडी फोडा, वर शेंडी फोडा, वर शेंडी फोडा. फक्त विश्वासावर येईल म्हणून त्याची क्वालिटी काय द्या. नाद नाही करायचा, क्वालिटीचा भाव नका ठेवायचा. नाही हो नाही हो बाळू मामा जिंदाबाद. बघा, जय बाळू यार, नाद नाही करायचा क्वालिटीचा. भावनगर जंगलची क्वालिटी दिली. किती शेळ्या आहे? 22 शेळ्या दिल्या दादांना टॉप क्वालिटी मध्ये. वस्तू दिली, 2 शब्दात सौदा केला. 20,000 रुपयांनी म्हशी दिल्या. म्हशी नाद नाही करायचा क्वालिटीचा. ही पा क्वालिटी, पा क्वालिटी. हे बघून घ्या म्हशी. झाला सौदा. गरीबाच्या म्हशी म्हणतो इनला. हे पा क्वालिटी, पा इकडं. हे पा एकच नंबर क्वालिटी दिली दादांना. हे पा म्हशीच्या म्हशी दिल्या त्या जापर म्हशी म्हणते इनला भावनगर जंगलच्या. नाद नाही करायचा क्वालिटीचा. हे पाहून घ्या वस्तू. 24 कॅरेट सोनं आकाश दादा आहे. ही बा गदडी निसती. RGB नाही दिसून राहिली. जंगलात एवढी पॉवर होती शेळीला. RGB नाही दिसून राहिली शेळी. हे बा मांडीवरच्या शेळ्या आहे सगळ्या. हे बा हे पा क्वालिटी एक नंबर. नाद नाही करायचा क्वालिटीचा. ही बघा म्हैस. ही बघा क्वालिटी भीमडाट. बोटात जंगलची क्वालिटी म्हणते याला भीमडाट. दाम लावला होता 4 शेळींना. नाद नाही करायचा. 4 शेळ्या एकच मालकाने घेतल्या होत्या. आकाश दादा तेव्हा म्हशी दिल्या. ऑनलाईन दिल्या आकाश दादा. जबरदस्त क्वालिटी दिली. थोडी अशी घे सांग बालडी. थोडी अशी इकडे इकडे घे. अरे अशी घे तू पुढून. तू इकडं. हा अशी पहा आकाश दादा म्हैस. नाद नाही करायचा क्वालिटीचा. जबरदस्त क्वालिटी दिली. ऑनलाईन दिली आकाश दादा. फक्त 30,000 रुपयाप्रमाणे शेळ्या दिल्या. क्वालिटी जबरदस्त आली होती. जबरदस्त विक्रा पण झालाय. नादच करायचा नाही क्वालिटीचा. म्हैस पाहून घ्या. जबरदस्त शेळ्या दिल्या आकाश दादा. नाद नाही करायचा क्वालिटीचा. भावनगर जंगलची क्वालिटी म्हणते याला. पाहून घ्या वस्तू. वस्तू पहा वस्तू. क्वालिटीचे पैसे 30,000 रुपयाने ऑनलाईन दिले आकाश दादा. ज्या दिवशी गाडी भरली त्याच दिवशी सौदा झाला. नाद नाही करायचा. हो एकदम पारखीदार माणसाच्या घरी चालल्या त्या. नाद नाही करायचा क्वालिटीचा. हो वस्तू बी घेतली त्यांनी. किंमत दिली पण क्वालिटी घेतली एक नंबर. नाद नाही करायचा क्वालिटीचा. जबरदस्त क्वालिटी. हो म्हशीच्या म्हशी एकच नंबर. क्वालिटी नाका दादा जबरदस्त आली होती. जबरदस्त विक्रा पण झालाय. फक्त 30,000 रुपयांनी शेळ्या दिल्या. भाऊ नमस्कार. नमस्कार. कुठून आलेले? अहिल्यानगर जिल्हा कर्जत तालुका मोशे. मोशे. तुमचं नाव काय? दीपक खराडे. दीपक कराडे. किती शेळ्या घेतल्या तुम्ही? 8 घेतल्या का? कसा झाला सौदा? 21,500 शेळ्या गाभणी का? गाभणी. क्वालिटी आवडली तुम्हाला? हो क्वालिटी आवडली. पाका दादा त्यांना आकाश दादा फक्त 21,500 रुपयांनी शेळ्या दिलाय. फक्त 21,500 रुपयांनी. नाद नाही करायचा क्वालिटीचा. भावनगर जंगलची क्वालिटी म्हणजे 24 कॅरेट सोनं. म्हशीच्या म्हशी शेळ्या दिल्या झाला नाही. पाहून घ्या वस्तू दिली भावनगर जंगलची. त्यांनी किंमत बी लावली शेळीला. पाहून घ्या फक्त 21,500 नाही. हे माप दिलं 21,500 रुपयांनी. नाद खुळा वस्तू दिली आहे. इकडे पा इकडे पा क्वालिटी पा क्वालिटी. नाद नाही करायचा क्वालिटीचा. हे पाहून घ्या पेढा पहिल्याच वेताची आहे. पाहून घ्या पेढा पहिल्याच वेताची. 24 कॅरेट सोनं म्हणते याला. क्वालिटी पा जबरदस्त शेळ्या दिल्या. इकडे वडा बकऱ्या पुढे थोड्या. एका नंबर क्वालिटी आका दादा. सगळ्यात दुसऱ्या दाप्याच्या शेळ्या. म्हशीच्या म्हशी शेळ्या दिल्या. ही शेळी आपण 30,000 ला बी नसती दिली. फक्त पट्टीत घेतली म्हणून दिली. ही शेळी ती शेळी. हे बा ही मोठी शेळी. या शेळ्या फक्त पट्टी घेतली. 8 शेळींची म्हणून दिल्या. नाही तर 4-5 बकऱ्या माझ्या वरच्या किमतीच्या आहे. पण आपल्या भरोशावर आले तिथे लांबून खूप लांबून आले. टाका शेळ्या काढ. दादा नमस्कार. नमस्कार. कुठून आलेले? वोशहून. वशे. तुमचं नाव काय? जिल्हा अहमदनगर. तुमचं नाव काय? मिट्टू साळुंके. मुट्टी साळुंके. हा. किती पाटी घेतल्या?
5 घेतल्या काय झाला 14,000 रुपयांनी गाबना पाटी का काय दादा पहिल्या त्याच्या गाबला फाटी आहे बा पुऱ्या उमटून जायला पाहून घ्या माया फक्त 14,000 रुपयांनी दिले आपण गाबना निघेल पाटा पाचीच्या पाची पाटा गाबना निघेल पाहून घ्या एका नंबर वस्तू दिली दादांना 8 शेळ्या आणि 5 पाटी पाटा दिल्या 14,000 दिन शेळ्या दिल्या 21,500 रुपयांनी नाद करायचा आणि क्वालिटीचा जबरदस्त क्वालिटी दिली दादांना फक्त नगर उन्हा आपलं गाव कोण जाईल बोशे कर्जत तालुका कर्जत जामखेड रोहित पवार मतदारसंघ रोहित पवारांचा मतदारसंघ टाका का दादा क्वालिटी एकदम काळं सोनं आहे डायरेक्ट नंबर टाक त्यांच्या पटापट दीपक दादा भाऊ 2 शेळ्या मागून राहिले अजून देऊन टाका बाई. देऊन टाका 32 आता 35 वर आलो देऊन टाका देऊन या क्वालिटी आका दादा एक नंबर क्वालिटी डायरेक्ट तेल टाकलं नितरून नाही अशी क्वालिटी डबल हड्डी माल आहे डायरेक्ट पाहून पाटा पाहून घ्या इकडं बघा इकडं क्वालिटी बघ क्वालिटी भावनगर जंगलची क्वालिटी बनते याला पाहून घ्या कसं आहे हत्यार बोलला त्या शब्दाला हातला दोन फाया काढले 2 मिनिटं सारखा बाजूला बरं पाहून घ्या का दादा गाडी बर नमस्कार भाऊ कुठून आलेले गणेशपूर तुमचं नाव काय भैया राठोड किती शेळ्या घेतल्या 2 घेतल्या भाऊ 2 घेतल्या का काय झाला सौदा 35,000च्या दुधाच्या आहे का दुधाच्या आहे असं आहे का बरं पहा का दादा 35,000चे ले बाई ताजी जणेले खाटी शेळी दिली ओंगे शेळी हे 2 शेळ्या दिल्या दादांना सोनूभाऊ नमस्कार नमस्कार आका दादा नमस्कार पूर्ण लॉट दिला का 25 शेळ्या दिल्या दादांना 25 25 दिला का हे बघा मित्रांनो दादांना क्वालिटी दिली म्हशी शेळ्या दिल्या गाडी उतरता दिल त्या हो. कालच्या दिवशी बरं पण काल त्यांनी आपल्याला 50,000 रिसार दिला हा. आता पैसे घेऊन आले आणि बकऱ्या भरून द्यायचे तेव्हा मामांची गाडी लावली बरोबर. म्हशी दिला आकाश दादा 25 फक्त 25 रुपयाने दिले फक्त 20,000 रुपयाने म्हशी 20,000 ने नाद नाही करायचा भावनगर जंगलची क्वालिटी म्हणते याला 24 कॅरेट सोनं हे बघा ही बघा महेश ही क्वालिटी दिली दादांना हे बघा ही चालली हा ना शेड्या म्हशी दिल्या म्हशी फक्त या बघा मित्रांनो म्हशी फक्त जाफरा हे बघा मित्रांनो हे बघा या 20,000 रुपयाने 25 शेळींचा सौदा आहे 20,000 रुपये कान एका शेळीचे 20,000 असे 25 शेळ्या मित्रांनो दादांनी घेतलेल्या आहेत बघा तुम्ही शेळीची शिंगडी बघा आकाश भाऊ हे बघा. शिंगडी क्वालिटी चेहरापट्टी जबरदस्त शेळ्या दिल्या हे बघा नाद करायचं आणि एक quality ठोक 25 शेळ्या पूर्ण गाडीचा विक्रा झालेला आहे यांचा पण अजून काही सौदे आहेत त्या सौद्यामध्ये मी नव्हतो पण त्यांनी सगळं शूटिंग करून ठेवलेले आहेत. महेश इकडे बघा इकडे जाफर म्हणतो तिला जाफर हे बघा मित्रांनो क्वालिटी इकडं आता दादा फक्त आपण ही गाडी सुद्धा 24 तासात गाडी विकली हा. 55 शेळींचा विक्रय केलाय 55 शेळींचं 24 तासात विकला 55 काठीवाडी शेळ्या फक्त 15 शेळ्या शिल्लक राहिल्या 15 शेळ्या फक्त राहिल्यात हे बघा माप हे बघा माप गाडी आली होती क्वालिटी 1 नंबर आली होती आणि गाडी पण विकली गेली आपली स्वतः त्या खरेदीला म्हणजे विषय आहे का स्वतः खरेदीला सोनू चव्हाण हे बघा मित्रांनो स्वतः खरेदी चालू आहे सध्या हे बघा क्वालिटी एक ही म्हैस नंबर बघा देणार. ही म्हैस दिली त्यांना हिला 2 बाबा दिली हिला एक बच्चा होतं हिला एक बसत का अजून एक एक्स्ट्रा घेतलं त्यांनी आता आपल्याकडून बरोबर हे बघा एक ही एक्स्ट्रा म्हैस बघा मित्रांनो हिला बच्चे पाजले बरं चालू बच्चे पाजले आता बच्चे पाजले तिला हो हे पाहून घ्या क्वालिटी पहा हे बघा घोडा बघा क्वालिटीचा हे बघा या म्हशीची आहे. बघा क्वालिटी क्वालिटी हे बघा मित्रांनो क्वालिटी दिली फक्त 20,000 रुपयांनी दिला आकाश दादा बरोबर 25 शेळ्या घेतल्या म्हणून नाही तर अशा एक 2 निघत्या 25,000 27,000 बरोबर हे बघ एक करून निघायचे म्हणलं तर हे बघा बघा मित्रांनो क्वालिटी घेतलेली दादांनी जबरदस्त हे बघा क्या बात आहे लागते ना छातीला हो. हे बघा मित्रांनो हे माप पहा आकाश दादा हे बघा
जबरदस्त माल आहे. हे बघा मित्रांनो पूर्ण 25 शेळ्या दादांनी घेतल्या. आका दादा भावनगर जंगल बर. 24 कॅरेट सोनं म्हणलं जातं याला. बरोबर. हो नाथ खुळा वस्तू एकच नंबर क्वालिटी दिली दादा. कुठलं गाव कुठलं? वडोद इटाळा तालुका कुठला? कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर. बरं जो दाम घेतला तोच सांगा. 20,000 ने. बरं किती शेळ्या घेतल्या? आवडल्या का शेळ्या? आवडल्या का? हो हे बघा मित्रांनो. एकच नंबर क्वालिटी दिली त्यांना. हो वापस झाला नाही कस्टमर आपल्याकडून. बरोबर बरोबर हो सुरुवात कस्टमर कधीच वापस जाऊ देणार नाही. एक लक्षात ठेवा. बरोबर कस्टमर आला म्हणजे मालच देईल कस्टमरला वापस जाऊ नाही देत. बरोबर 200 इकडे काय तिकडे काय. बरोबर. हे बघा मित्रांनो क्वालिटी मोबाईल चालेल का? बरोबर हे बघा. क्वालिटी पाहून घ्या क्वालिटी. संध्याची फुली बकरी आण. हे बघा मित्रांनो फुली धरून निघलो. बरोबर. आण लवकर धरून तिला. टोटल या बघा 25 शेळ्या इकडे बघा. हे बघा मित्रांनो हे बघा. बघा आका दादा छोटीला म्हणते याला भावनगर जंगल तर याला म्हणते 24 कॅरेट सोनं. पाहून घ्या वस्तू आराम कसा आहे. हे बघा म्हैश आहे गरीबाची. मूर्ती नाद छोटी नाही करायचा आका कीर्तिमान. दादा. इकडं पा इकडं क्वालिटी पा माणसं बी पाहून घ्या. हो एकच नंबर राजा माणूस आहे. हा बोला शब्दात सौदा केला सोनू चव्हाण सोबत. बर. बोला शब्दात सौदा केला राजा माणूस म्हणते याला. हा हा साहेब म्हणता साहेब. हो. हे बघा मित्रांनो करायचा साहेबांचा. पाहून घ्या क्वालिटी इकडं. हे बघा बघा फक्त इकडं. तेल टाकला. तेल तर मित्रांनो अशी क्वालिटी खाली बघा. गड्डा बघा एकदम साफसुथरा बघा आहे. इकडं क्वालिटी. फक्त दुसरे वेत हा दुसऱ्या हातातली बघा कशी वस्तू आहे. इकडे बघा. हा सोनू भाऊ टोटल किती किती तुम्ही आता किती शेळ्या विकल्या? कुठे कुठे दिल्या आता? आपण 55 शेळ्या विकल्या आका दादा आता या 25 सोडून अजून किती विकल्या? तुम्हाला सांगतो आपण 15 शेळ्या दुधाच्या दिल्या एका जणाला. हा त्यांचा व्हिडिओ काही काढलेला नाही का समोरचे आपल्या जवळचे होते त्याच्यामुळे त्यांनी व्हिडिओ नाही काढू दिला आपल्याला. हा आणि दादांना 25 दिल्या. हा. 3 शेळ्या राजनगावला गेल्या आपल्या. हा सचिन भाऊला 3 शेळ्या दिल्या आपण. आका दादा 30,000 रुपयांनी सचिन भाऊला 3 शेळ्या दिल्या. बरं. फक्त सचिन भाऊ व्हिडिओ मध्ये आले नाही. हा. सचिन भाऊनी सांगितलं की तिथून गाडी भरली तेव्हा सौदा व्हायला सारखा होता तो आमचा. फक्त इथं आले या बकऱ्या धरून घेतल्या. बरं. हो सचिन भाऊला 3 दिल्या. काल नगरचे गिराईक गेलो होते माझ्याकडे कर्जतवाले त्यांना 10 शेळ्या दिल्या. 5 पाठी दिल्या. हा हा गाबना पाठी दिल्या 5 पहिल्या बरं हाताच्या. बरं. अशा शेळ्या हायस्ट रेट हायस्ट रेट हायस्ट रेट लागला आपला 30,000 रुपये. 30,000 रुपये. 30,000 रुपयांनी शेळ्या विकल्या. हा आपलं 3,000 ने 30,000 रुपयांनी 3 तीन शेळ्या शेळ्या. विकल्या आपण. हायस्ट रेट लागला. हायस्ट रेट बरोबर. हा 30,000 रुपयांनी 3 शेळ्या. क्या बात आहे नाद मित्र. नाही करायचा. हा शेळ्या पण जागेवर एकच नंबर होत्या. बरोबर. जबरदस्त शेळीची खरेदी केली होती आपण. क्या बात आहे. हो. पैसे जाऊ द्या पण वस्तू कस्टमर आणलं नाही पाहिजे. हा बाबा आले बाबांनी शेळ्या बांधल्या यावरच केला. बरोबर बरोबर. क्वालिटी पा कशी दिली आहे. 1 नंबर शिंगडी पगडी चेहरापट्टी खाली साई ठेके क्वालिटीचा माल दिलाय पूर्ण. 1 नंबर क्वालिटी होती. हे बघा. बाबांना भरपूर फोन येत होते आकाश दादा. हा. बाबा त्यांनी चक्कर बी मारला होता. फक्त सोनू चव्हाणची क्वालिटी आवडली. हा, हा. सोनू चव्हाणकडे शेळ्या घेतल्या बाबांनी फक्त. हो 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 भरपूर फोन येत होते बाबांना. खूप कॉल येत होते 40 गाव मधून. फक्त सोनू चव्हाणकडे शेळ्या घेतल्या. बाबा नाव सांगताय कस्टमर. राहुल पाटील दादा का फोन. म्हाताऱ्या होत्या म्हणे. हा हा चला चला ठीक आहे. अहो हात लावा चढला जात नाही बकऱ्याच्या पासून. दादू मागून आता दादू मागून हातला माणसाला धरतात मी मागून हातला. करेल त्या ती फुली आण फुली पात नाही तर मग ती लाल आहे तोलावरची. वरती टाकेले 9 ना. हा 9 खाली खाली 10 11 बघा मित्रांनो क्वालिटी. थोडी काय काढ बरं तिला सोडा तुम्ही. घ्या दुसऱ्या आणा तुमची बकरी द्या. 13 14 उचलल्या जात नाही त्या बकऱ्या. लय जड आहे आता दादा बकऱ्या आहेत त्या.
15 हा ना तुम्ही माऊली बकऱ्या ना त्यांचा जीव त्यांच्या बकरीला आता किती झाले 15. हा. किती झाले रे 18. धरा ही वंडी ती काळी पाट धरा ही काळी पाट शिकावली 21वी डबल कंपार्टमेंट मित्रांनो वरती 9 टाकले आहेत 21 झाल्या 22 23 त्या बकऱ्या बाहेर टाक तू पहिले त्या बकऱ्या 22, 23. एक उचलता काय एवढ्या बकऱ्या उचलावला 23 23 24 बकऱ्या बसून राहिला गाडी टॉपच्या बकऱ्या टॉपची वस्तू दिली बकऱ्या सुद्धा बसून यायला 26 अजून एक वाढवली त्यांनी 25 एक मोहरी वाढवली अजून 26 बकऱ्या चालल्या किती झाल्या 24 का 25 किती झाल्या 24 झाल्या ना 25 बायडी बकरी धरा ना मोठी धरून घे रे धरून घे या दोघी राहिल्या हे बघा ही 25 बघा हिच्यामध्ये बघा आणि या गावराणीमध्ये फरक बघा मित्रांनो हा या बघा या मापाचे पैसे असतात बघा हे बघा या माप तुमच्या गाडीत बसल्या असत्या का खालच्या गाडीत आम्ही गाडी खाली बसला तर ते या बघा टाका हा बोल नका जाऊन राहिले ते पुढे पुढे गाडी मोकळी दादा त्यांनी फक्त 15 बकऱ्या निवडल्या होत्या हा त्यांना बकऱ्या सुद्धा आहे ना ते म्हणे बकऱ्या निघत नाही म्हणे काय म्हणे हा पहिला 15 बकऱ्या त्यांना म्हणतो आता तुम्ही निवडल्या ना किती जण होते 4 जण होते बकऱ्या निवडायला हा आणि आता थोडं साईडला बसा म्हणतं आणि माझ्या हाताने बकऱ्या काढून दिल्या हा. माझ्या हाताने मोठ्या मापाच्या बकऱ्या मग तो म्हणे हा, आता बकऱ्या भारी काढल्या आणि 4 जण बकरीमध्ये घुसे आणि जी बी बकरी धरली का तिला ही पक्कट आहे ही म्हातारी ही पक्कट आहे अहो, ही जातच कशी आहे शिंगडी तेवढी येणार हिला 3 दाप्याच्या बकरीला म्हाताऱ्या म्हणे ती माझ्या हाताने बकऱ्या निवडल्या तेव्हा त्यांच्या डोक्यात बकऱ्या बसल्या का खरंच बकऱ्या भारी काढल्या बरोबर बरोबर यावर झाला तुम्हाला हाताने बकऱ्या 25 बकऱ्या पाहून आता एक वाढवली त्यांनी परत आता एक 26 वाढवली 26 वाढवली मित्रांनो पहिला 25 घेतला आता 26. मित्रांनो नुसतं रेकॉर्डवर रेकॉर्ड चालू आहे जबरदस्त चालू आहे म्हणजे एका दिवसात 24 तासामध्ये पूर्ण गाडीच विक्रा व्हायला पाहिजे असं काम चालू आहे बघा शकता तुम्ही आता पूर्ण गाडी सोनूभाऊ किती शेडींची गाडी आली होती 70 शेडींची गाडी 70 शेळ्या आणल्या होत्या आकाशात 70 14 राहिल्या फक्त फक्त 14 शेळ्या राहिल्या नाद करायचा आणि क्वालिटीचा जबरदस्त क्वालिटी आणली होती हे बघा ही सुद्धा बाबांना दिली होती आपण हा पण त्यांना थोडी शंका येत होती तिच्यात त्याच्यामुळे आपण पलटी केली त्यांना जी पटन ती दिली बरं बरं ते म्हणे मला हिच्यात थोडी शंका येते गाभण निघती नाही निघती बा बरं त्यांना मी बोललो गाभण नाही बा ते म्हणे आम्हाला दुसरी द्या म्हणतो दुसरी आली शंका तर चला पलटी केली आपण एक. बरं मित्रांनो बघा माणूस इथून दिला आपला जो संजू आहे जो बकरींचं इथं ध्यान देत असतो कस्टमराची नुकसान नाही झाले पाहिजे म्हणून त्याला पाठवलं संजूला बरोबर 1500 रुपये देणार आहे ते बरोबर बरोबर फक्त 60 किलोमीटर जायचंय 60 किलोमीटर 60 जायचं किलोमीटर जायचं पण कष्ट किती आहे बरोबर बरोबर हो, बकरी बसू द्या. दाबलेली पाहिजे. दाबलेली नुकसान नको कस्टमराची पडली म्हणजे उचल झाली पाहिजे मग ते म्हणे आम्हाला एक माणूस द्या म्हणतो तो माणूस आहे आपला मित्रांनो 1500 मध्ये त्या माणसाला 60 किलोमीटर पाठवले आता हे जो माणूस आणता का त्या माणसाला 6000 रुपये देत असतात ते आयसर मध्ये
तेव्हा आणि विषय असा आहे, गावामध्ये जर निघते गाडी तेव्हा 2 जण मागे थांबतात स्वतः मालक. हायवे लागले का तेव्हा तो एकटा माणूस राहतो. हे बघा, आता दादा म्हशी बर का अजून या बघा म्हशी नाद नाही करायचा क्वालिटीचा. बघा, चमक बघा आणि शिंगडी बघा. हे बघा, नाद थोडा वस्तू अजून आणि हे बघा वस्तू. वस्तू राहिली अजून एक नंबर. बरोबर. म्हैस राहिली जापर. हे बघा. पाहून घ्या, नादच करायचं नाही क्वालिटीचा. म्हशी म्हणता येईल. पाहून घ्या म्हैस. हे पण बघा मित्रांनो, 14 शेळ्या राहिलेल्या आहेत. हिशोबात होऊन जाईल, काही टेन्शन नाही. जर कोणी आले तर त्याला कोणाला हिशोबात शेळ्या पाहिजे हिशोबात आम्हाला भेटत नाही आता गुजरातला. द्या. हो, द्या 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 हिशोबात द्या ग्राहकाला. गिरायला गुजरात मध्ये येतं दाम टाकून आलो. 1 महिन्यापासून दौराला दाम टाकून आलो. येतं गिरायक तुमच्या नावावर हिशोबात देऊन द्यायचं. हे बघा म्हैस बघा. हे बघा क्वालिटी मित्रांनो, एक टाइम होता अजून एक नंबर. जेव्हा मी म्हणायचो की सोनू हिशोबात देऊन देतील असं. आज सोनू म्हणतो की हिशोबात भेटणार नाही. आता जातोय तेव्हा मला समजतंय. बरोबर. पण मला पप्पा तेच म्हणाले का तुला काही लागत नाही तर सौदा करायला. बरोबर बरोबर. तरी मी कस्टमर नाराज करत नाही. आपला शब्द आहे. हे बघा, 500 इकडे तिकडे कस्टमर आपण वापस करत नाही. हे बघा, हे बघा. पोंग्या फक्त पहिलं दुसऱ्यातली बघा. दोघी सशे. हे पण बघा. दोघी दुसऱ्या व्यताच्या आहे. दुसऱ्या हे व्यताच्या. बघा, दुसऱ्या हातात बघा, बघा. दोघी पाटा वस्तू पा धरून धरून हे पाहून घ्या. साईट बरोबर 8-10 दिवसात जणून जातील अशा आहे फक्त. बरोबर पाहून घ्या साईट. हे पाहून घ्या वस्तू. बरोबर. 1 नंबर राहिल्या दोघी पाटा. शिंग चेहरा पट्टी शिंगडी बघा, क्या बात आहे. बघा बघा म्हैस. क्वालिटी बघा. हो गाभणी बघून घ्या क्वालिटी 1 नंबर. बरोबर. हे बघा, हे बघा शिंगडी बघा. दुसऱ्या हातातलं आहे पण. पोंग्या हे बघा, बघा मित्रांनो 14 शेड्या राहिल्या. तुम्हाला 14 पण दाखवल्या. पोंग्या तोलावरची बरं आका दादा. हम्म. बरोबर. तर दादू हे बघा, पहा काय दादा माप. हे माप पहा अजून 1 नंबर क्वालिटी. पाहून घ्या. हे बघा केवढं मोठं उंच पुरं माप आहे. माप पहा काय दादा जबरदस्त माप आहे. हे बघा, नाद करायचा आणि क्वालिटीचा आहे. पाहून घ्या गाभण आहे अजून. पाहून घ्या वस्तू. हे बघा लय लागायची, लय फाटेल ते अजून. अजून 15 दिवस सांभाळली ना 1 नंबर वस्तू आहे. बरोबर. माप पाहिलं केवढे फक्त 30 व्यताची. तिसऱ्या हातातली हा. जबरदस्त माप आहे आपल्या दादा. बरोबर. क्वालिटी आणावं लागते. क्वालिटी याला म्हणतात भावनगरची क्वालिटी. हे 24 बघा तासात 55. 55 55 24 तास फक्त. 24 तासात 55. 2-4 तास जास्त सांगतोय. बर. फक्त 17-18 तासात तेवढ्या बकरी विकल्या आपण जास्त सांगतोय. बरोबर. नाच करायचा आणि क्वालिटीचा भाऊ 1 नंबर क्वालिटी येणार. जबरदस्त. चढा पटापट. की बाका दादा म्हैस चालली पा म्हैस. नाद नाही करायचा क्वालिटीचा. वस्तू 1 नंबर आली होती. 1 नंबर क्वालिटी दिली दादांना. जबरदस्त क्वालिटी दिली म्हशीच्या शेळ्या. हे पाहून घ्या माप पा क्वालिटी पा. येतेच ना, थांब ना. हे बालटी बकरी. हळू हळू हा. नातं होता महामोठी त्याने पाहुणा अशी जेन तिथं की तशी जे विशेष त्यामुळे मी एका नाता होता मध्ये लावते फर्स्ट. नंतर